पुणे येथील आयुक्तालयाचं बांधकाम आपण सीपीया कार्यालय त्याच्यात जवळ एक लेक आहे, तिथंच सामाजिक न्याय विभागाचं जागा आहे. तिथं दिव्यांगांचं पण ऑफिस म्हणजे त्यांचं कार्यालय, नंतर सामाजिक न्याय कार्यालय, असं सगळ्यांचं मिळून आपण जवळपास 225 कोटी रुपये खर्च करून ते कार्यालय करतोय. तेही मी मधल्या काळामध्ये ठरवलेलं होतं. त्याचे 6-7 आर्किटेक्टला आपण स्पर्धा लावली होती की कुणाचं वास्तू चांगली म्हणजे ड्रॉइंग चांगला असेल, एलिव्हेशन चांगलं असेल त्याला द्यायचं ठरलेलं होतं. तर त्याच्याचं आज सिलेक्शन आपण केलेलं आहे. आणि एक लवकरच आपण टाऊन प्लॅनिंगचं ऑफिस आपल्या पुण्यामध्ये, पण त्यांना चांगलं कार्यालय नाही आहे, त्यांच्याकरता पण कार्यालय आता आपण करायचं ठरवलेलं आहे. पूर्वी सहकार भवनचं कार्यालय जे येरवड्याला आपण करत होतो ते आता साखर संकुलाच्या तिथं करतोय, त्याचंही काम सुरू झालेलं आहे. अशा पद्धतीनं आपल्या पुणे शहरामध्ये राज्य स्तरावरची जी महत्त्वाची कार्यालय होती त्याच्यामध्ये सारथीचं झालं, शालेय शिक्षणाचं काम अंतिम टप्प्यामध्ये, कामगार भवनचं काम चालू आहे, नोंदणी भवनचं काम त्या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये, एक ॲडिशनलची प्रशासकीय इमारतीचं काम सुरू केलेलं आहे, सहकार भवन भवनचं पण चालू आहे. त्याच्या संदर्भामध्ये असे जमाबंदीचं पण आपण त्या ठिकाणी कार्यालय करतो. अशी बहुतेक सगळ्या सीपीचं कार्यालय अतिशय चांगलं, पुण्याच्या सीपीचं कार्यालय अतिशय चांगलं आणि एसपीचं पण कार्यालय अतिशय चांगलं. ही पण कार्यालय आता सगळ्यात प्लॅन इस्टिमेट तयार झालं आहे. लवकरच या 3 कार्यालयाच्याबद्दल मुख्यमंत्र्यांची तारीख घेऊन भूमिपूजन करून त्याची कामं पण ते आम्ही सुरू करणार आहोत. अशा पद्धतीनं इथं महाराष्ट्रातल्या लोकांचं, जिल्ह्यातल्या लोकांचं, अनेकांचं जाणं येणं होतं. त्या ठिकाणी सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारचा आहे. त्या माध्यमातून ही सगळी कामं हातामध्ये घेतलेली आहेत. ही एखाद्या कृषी भवनचं पण काम जोरात त्या ठिकाणी चाललेलं आहे. अशा पद्धतीनं आमचा प्रयत्न आहे की पुण्यामध्ये आणि इतर ठिकाणी पण महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणी भाड्याच्या जागेमध्ये हे कार्यालय राहू नये, स्वतःच्या गव्हर्नमेंटच्या मालकीच्या जागेवरच सर्व सोयीयुक्त ही कार्यालय राहावी हा राज्य सरकारचा प्रयत्न आहे आणि तशा प्रकारे आम्ही कामाला लागलो. जीपीएसच्या बद्दल मी मागच्या वेळेसच तुम्हाला बोलत असताना सांगितलं. मी ते क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना त्याच्याबद्दलचे स्टेटमेंट करायला सांगितलेले आहे. जीपीएसवर राज्य सरकार, आमचा सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका या सगळ्या लक्ष ठेवून आहे. मला एक तक्रार काल आलेली होती की खर्च खूप मोठ्या प्रमाणावर येतो म्हणून मी त्याच्याबद्दल सकाळीच आयुक्ताची काय आहे मी सीएसशी पण बोलायचा प्रयत्न केला, पण मला त्यांचा कॉन्टॅक्ट काही झाला नाही. त्याला शनिवारी उद्या रविवारी, परंतु मी आत्ता पुढच्या कार्यक्रमाला चाललो आहे. अजूनही मी त्यांना तिथं निरोप ठेवलेला आहे की माझ्याशी ताबडतोब संपर्क साधा. कारण गरीब वर्गाला मला डॉक्टरांनाही विचारायचं की नक्की ह्याच्यावर उपचार करण्याच्या किती खर्च येतो. मागा अशा प्रकारचे गंभीर आजार आल्यानंतर सरकार त्याच्यामध्ये स्वतः पुढाकार घेतं आणि आपल्या राज्यातल्या जनतेचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही काळजी खबरदारी घ्यायची असते, जी काही आर्थिक बाब पण त्याच्याबद्दल सांभाळायची असते ती सांभाळण्याचं काम एसटी भाड्याच्या बद्दल मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे की एकंदरीतच आम्हाला जास्तीत जास्त नवीन बसेस घेऊन अतिशय चांगल्या प्रकारची सेवा ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या लोकांना द्यायची आहे. आणि अशा पद्धतीनं चर्चा अजून चाललेली आहे, परंतु पुढं कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही आहे. कारण आपले मुख्यमंत्री परदेशात गेलेले पहाटे म्हणजे काल रात्री उशिरा आलेले आहेत. आता इथून पुढं हे बाकीचे जे काही प्रश्न आहेत की जे शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कानावर सोडायचा असतो त्यांच्या कानावर मारून त्याच्याबद्दल जनतेला पण त्रास कसा कमी होईल आणि ते संस्था पण नीट कशी चालेल किंवा ते महामंडळ पण नीट कसं चालेल अशा प्रकारचा मध्यमार्ग काढतो. हे तुमच्या TV9 वाल्यांनी बातमी सोडली.
हे TV 9 वाला कोण इथे मला जेव्हा समोर आणत त्याला मी त्यांना कळायला पाहिजे सगळंच काही लोक पाहिजे की आपण काय बातम्या देतो. हे सूत्राला तर ते सूत्र मला बघायचंच आहे. त्या सूत्र माझ्या हातात सापडू द्या, त्या सूत्राचा पुरावा बंदोबस्त करतो. परवा पण एका कार्यक्रमामध्ये म्हटलं सूत्राच्या सूत्राला एक जीवन गौरव द्या. असं नाही पाहिजे. आम्ही असं कधीच म्हणणार नाही. आम्ही शेतकरी ज्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत होईल अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. महायुतीचं सरकार करत असतं आणि अनंत खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न जे कोणी बातमीदार करतात आपल्यालाही वाटतं की बाबा ह्यांनी आमच्यावर राग व्यक्त करण्याच्या करता कुणाची काही सुपारी घेतली का काय. मला हे बोलल्यावर राग येईल. अजित पवार मला असं बोलतो अरे पण मला बोलण्याची वेळ का आणतात. खोट्या बातम्या माझ्या करता आणि एकाच चॅनलनी चालवलं. मी नंतर कुमार साहेबांना फोन केला. कुमार म्हणले की दादा ही बातमी चुकीची मी ताबडतोब बंद करतो. असं करू नका. आणि मी तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, मला जे बोलायचं ते मी बोलीन ना. सूत्र कशाला पाहिजे. अजित पवारच बोलेल ना. लावा ना अजित पवार असं बोलला आणि ते काही लपून राहत नाहीत. म्हणजे त्यासमोर बोलल्यानंतर आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैदच होतं. तुम्ही काय कॅच करता ते असं देऊ नका. अशा सगळ्याच चॅनलवाल्यांना, सगळ्याच बातमीदारांना, सगळ्याच मान्यवरांना माझी विनंती. मी आत्ताच मला त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्याबद्दल मला सोमवारी गेल्यानंतर मंत्रालयात पण सार्वजनिक आरोग्य विभागाची बसावं लागेल. सीएम साहेबांच्याही कानावर करायला लागेल आणि ज्या कॉर्पोरेशनच्या हद्दीत आहे शेवटी कॉर्पोरेशनची पण जबाबदारी कार्यक्षेत्रातल्या लोकांना मदत करायची असते. पण मी त्याच्यातनं मार्ग काढतो. जनतेचा त्रास नव्या बसेसमुळे कमी होईल. नवीन बसेसच्या सुविधा सर्वांना द्यायच्या आहेत असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. तसंच जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर बैठक घेणार आहोत. या संदर्भात सविस्तर आढावा घेणार आहोत असं सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.